अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जय जय राम कृष्ण हरी. हरिपाठ. अभंग 21. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवाणी. ज्ञानदेवी सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिनामाच्या उच्चाराला काळ वेळ लागत नाही, शिवाय ते उच्चारणारे व ऐकणारे दोघेही तरुण जातात. रामकृष्ण हे नाम सर्व दोष नाहीसे करणारे आहे. अज्ञानी जीवांना तरुण जायला हरिनाम हाच एक उपाय आहे. हरिनाम हेच जिभेचे सार्थक आहे. ज्याच्या जिभेला हरिनामाची गोडी लागली, त्याच्या भाग्याला कोणाची उपमा देणार. श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्या हरिनाम स्मरणाने पूर्वजांना वैकुंठ मार्ग सोपा झाला, त्याचेच आम्ही यथासांग आचरण केले. इतर धर्मकर्मे कोणत्या ठिकाणी कोणत्या वेळी करावीत आणि कशी करावीत याविषयी शास्त्रात नियम सांगितले आहेत. पण नामस्मरणाला स्थळ काळाचे कोणतेही बंधन नाही. याउलट असेही सांगितले आहे की, अहो येता जाता, उठता बसता, काम करिता, सदा देता घेता, वदनी वदता, ग्रास गिळता, घरीदारी शयेवरी, रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी, भगवंत चिंतन करी. नामस्मरण दिवस रात्र दुपार सायंकाळ सर्व काळी करता येते. अशुची अथवा शुची या सर्व काळी नाम घेता येते. अहर्निश नाम घेता येते. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही कालाचा देशाचा निर्बंध नाही. नामाला विधिविधान नाही, कर्मबंधन नाही, मांडामांड नाही, काही लागत नाही. याचे रहस्य असे आहे की, या साधनात स्वतःची पूर्ण शक्ती आहे. नामाला स्वयंभू सत्ता आहे. त्याला अन्य कशाची गरज नाही. एखादा शिकारी जेव्हा शिकार करण्यास जातो, त्याला आपल्याबरोबर शस्त्रास्त्रे घ्यावी लागतात. पण वनराज सिंह जेव्हा शिकारीला निघतो, तेव्हा त्याला अन्य कोणत्याही साधनांची गरज नसते, किंवा सूर्य अंधकाराचा नाश करण्याकरिता अन्य कोणाचीही कशाचीही मदत घेत नाही. सिंह आणि सूर्याप्रमाणेच नामाचे सामर्थ्य स्वतंत्र आहे. त्याला कोणत्याही बाह्य साधनांची गरज नाही. नामानेच अपवित्र देशकाल पवित्र होतात व अधर्मही धर्मरूप होतो. हरिनामा वाचून अन्य मंत्रांचा जप करावयाचा असल्यास स्नानादिकांनी शुद्ध होणे आवश्यक आहे. नाहीतर त्या मंत्र जपाचे परिणाम उलट होतात. उदाहरणार्थ गायत्री मंत्र अशुद्ध, अयोग्य वेळी व अयोग्य ठिकाणी जपल्यास जपणाऱ्याला वेड लागते. हरिनामाचे तसे नाही. ते कोठेही केव्हाही घेतले तरी चालते. धर्मकर्मे, ज्ञान, योग ही ईश्वर प्राप्तीची साधने कर्त्यालाच तारतात. पण हरिनामाचा मोठ्याने उच्चार केल्यास ते ऐकणाराही तरुण जातो. पशुपक्षी किंवा वृक्षपाषाणांना नामाचा उच्चार करता येत नाही, पण त्यांना ऐकता येते. नामश्रवणाने त्यांच्या तमोगुणाचा नाश होऊन त्यांच्यात सत्वगुणाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे त्यांना परमार्थ मार्गाकडे जाणे शक्य होते. एका पोपटाला हरिनाम शिकवता शिकवता गणिका आणि पोपट दोघेही उद्धरून गेले. श्री संत बहिणाबाईंच्या संगतीतील एक वासरू कीर्तन व नामश्रवण ऐकून तरुण गेले, अशी पुराणात उदाहरणे आहेत. एका जागी बसून हळू नामजप करणाऱ्यापेक्षा मोठ्याने नामजप करणारा शतपट चांगला, कारण तो स्वतःबरोबरच ऐकणाऱ्यालाही पवित्र करतो. पशुपक्षी, कीटक आदींना नामाचा उच्चार करता येत नाही, पण ते हरिनाम ऐकतात आणि तरुण जातात. म्हणूनच मोठ्याने कीर्तन करा, त्यायोगे शतपट फळ अधिक मिळेल. आपल्या वाणीचे सारभूत आद्य कर्तव्य हरिनाम घेणे हेच आहे. श्री तुकाराम महाराजही म्हणतात, अलभ्य तो लाभ होईल अपार, नाम निरंतर म्हणता वाचे. म्हणून हरिनामाचे महात्म्य कळो वा न कळो नामस्मरण करीत राहावे.
ज्यांनी आपल्या जिभेला हरिनामाचा छंद जडविला त्यांच्या भाग्याचे वर्णन कोणती उपमा देऊन करता येईल बरे. अशा हरिनामाच्या प्रेमाने पुढे भक्ती प्रेमसुख प्राप्त होते की जे अत्यंत दुर्मिळ आहे. श्री तुकाराम महाराज म्हणतात, आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्तिसुख दुर्लभ त्या. अशा भक्तिसुखाने रंगून जाऊन जो श्रीहरी स्वरूप झाला त्याला कशाची उपमा देता येणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ठिकाणी हरिपाठ सांग झाला. म्हणजेच श्रीहरीच्या प्राप्तीकरता ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागते ती सर्व हरिप्राप्तीची अंगभूत सामग्री एका भगवंत नामानेच पूर्ण होऊन मला भगवंत प्राप्ती झाली. कर्ममार्ग, योगमार्ग अथवा ज्ञानमार्ग यांचे अनुष्ठान यथासांग व्हायचे असल्यास दुसऱ्या साधनसामुग्रीची आवश्यकता लागते, तशी नामस्मरणाला लागत नाही. हरिनाम स्मरणास प्रवृत्त झाल्यापासून एका हरिनामानेच सर्व साधनांची पूर्ती होते. हरिनाम हे प्रथम साधन असून शेवटी साध्यही तेच होते. म्हणूनच बीज आणि फळ हरीचे नाम असे म्हटले आहे. हरिनाम स्वयंपूर्ण व सर्व साधनरूप आहे. हे सांग, नाम उच्चारणारा तर पूर्ण होतोच, पण त्याच्या पूर्वजांनाही वैकुंठ प्राप्ती होते. श्रीहरीच्या नामाचे महात्म्य एवढे आहे की नामधारक ज्या कुळात जन्मतो त्या नामधारकाचा पूर्वज होण्याचे भाग्य ज्याला लाभले त्याला स्वतः काहीही साधन न करता वैकुंठ मार्ग सुलभ होतो. भगवंताच्या मंगल नामस्मरणाने सर्व पापांचे निरसन होते, पापमुक्त होता येते. हरिनाम हे अमंगलाला मंगल करणारे आहे. अन्य साधने दोषनाशक आहेत, पण ती एकाच काळी सर्व दोषांचे हरण करू शकत नाही. ज्या एका दोषाचा निवृत्तीचा संकल्प करून जे साधन केले गेले असेल त्याच दोषाची निवृत्ती ते साधन करेल. हरिनाम हेच साराचे सार आहे आणि आपली जिव्हा या नामाची व्हावयास पाहिजे. अन्याची होता कामा नये, तर नामाची तशीच श्रीगुरूंची झाली पाहिजे. नामा वाचून, श्रीगुरू वाचून, भगवंता वाचून काहीच बोलता कामा नये. जिवेला नामस्मरणाचा एकच अखंड ध्यास छंद लागला ना, मग नेघे 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 माझी वाचा विसावा. ज्याच्या जिवेला नामस्मरणाचा अभ्यास अखंड जडला आहे त्याच्या भाग्याला दुसरी कशाची उपमा नाही. त्याचे भाग्य निरुपम आहे. नामस्मरण अखंड करणाऱ्याचे भाग्य नित्य व अमर्याद आहे. निळोबाराय म्हणतात, नित्यवदनी हरीचे नाम अंतरी प्रेम विसावले, त्याच्या भाग्या नाही सीमा पुरुषोत्तमा प्रिय झाले. श्री निवृत्तीनाथही असेच म्हणतात, अखंड जपता नाम वाचे त्याहुनी दैवाचे कोण भूमी. नाममंत्र राशी अनंत पुण्य त्यासी, नाही पै भाग्यासी पार त्याच्या. श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज आणखी एका अभंगात सांगतात, एवढा महिमा नामाचा काय मंत्र जपशील वाचा, जो विठ्ठल म्हणे तो दैवाचा, ऐसे ब्रह्मा बोले पूर्वी. काय तर नाम जिवेवर येणे हे दैव म्हणजे देवाच्या कृपेनेच, श्रीहरी गुरु कृपेनेच जसे होणार आहे तसेच ज्याने जिवेत अखंड हरिनामच घेतले आहे त्याच्यावरच हरिगुरु कृपा होणार आहे. गुरुकृपा झाल्यावर मग नाम घेऊ ही शुद्ध पळवाट आहे. आपण नाम घेतच राहावे. श्री गुरु हरिकृपा होतच राहते. नाम बीज आहे, गुरु हरिकृपा वृक्ष आहे आणि पुन्हा नाम फळ आहे. बीज आणि फळ हरीचे नाम, सकळ धर्म सकळ पुण्य, सकळ कळांचे हे वर्म, निवारी श्रम सकळही. नामसाधनेच्या वृक्षाला नामप्रेमाचेच अमृत मधुर फळ येते आणि अशा नामस्मरण करणाऱ्या नामधारकाचे भाग्य कोण आणि कसे वर्णन करणार. वैकुंठ मार्ग नामधारकाच्या पूर्वजांना सोपा होतो. वास्तविक तो मार्ग फार फार कठीण आहे. वैकुंठ हा सप्त आवरणाबाहेर असलेला लोक आहे. तेथे सलोकतादी मोक्षाचे अधिकारीच जाऊ शकतात, पण नामस्मरणाचे स्वतंत्र सामर्थ्य आहे. नामधारकच काय, पण त्याच्या पूर्वजांनाही वैकुंठ कठीण नाही. जो कोणी नाम घेतो, ज्याचे नाम सांग होते, त्याच्या उभय कुळातील पितर जरी ते नरकात खिचपत पडले असले तरी तत्काळ वैकुंठास जातात. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज आणखी एका अभंगात सांगतात, जो नामस्मरण करी तोची तरे भवसागरी, पितरासहित निर्धारी. पितरासहित निर्धारी वैकुंठपुरी पावले.
नाथराय म्हणतात, एका जनार्दनी जपता मंत्र ओठी, पूर्वजा वैकुंठी पायवाट. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.